छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप जल्लोष करते। या ठिकाणी पेढे भरवले जात आहेत आणि पेढे भरून जो आहे तो उत्साह साजरा केला जातोय। आपल्यासोबत स्वतः मंत्री या ठिकाणी अतुल सावे आहेत, जाणून घेऊयात। विजय गुलाल तुमच्या अंगावर पडलाय, काय सांगा? आज बिहार मधल्या निवडणुकीमध्ये एनडीएला जे आज आम्हाला आमच्या महायुतीला भरघोस यश मिळालेलं आहे आणि हे माननीय मोदीजींनी केलेल्या कामाची पावती म्हणून आणि ज्या सामान्य जनतेचा विचार करून देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब काम करतात आणि त्याचीच ही पावती तिकडच्या सर्व नागरिकांनी दिलेली आहे। जल्लोष साजरा केला जातो, काय सांगाल? आज बिहार विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल हाती येतोय। 200 पेक्षा जास्त जागेवर एनडीए जिंकतंय। याचं एकमेव कारण जर असेल तर देशाच्या जनतेचा विचार करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी आणि गुजरात आणि बिहारच्या सरकारने जे काम केलं, जनतेच्या विकासाची जी कामं केली त्याचीच ही पावती आहे। म्हणून आम्ही आज भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते उत्साहात एक ऊर्जा घेऊन जल्लोष करतोय आणि सर्व जनतेचे मनापासून अभिनंदन करतो। आपण पाहता या ठिकाणी विकास कामांमुळे जल्लोष केला जातोय, यश प्राप्त झालंय असं स्वतः भाजप नेते बोलतायत। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप जल्लोष करते। या ठिकाणी पेढे भरवले जात आहेत आणि पेढे भरून जो आहे तो उत्साह साजरा केला जातोय। आपल्यासोबत स्वतः मंत्री या ठिकाणी अतुल सावे आहेत, जाणून घेऊयात। विजय गुलाल तुमच्या अंगावर पडलाय, काय सांगा? आज बिहार मधल्या निवडणुकीमध्ये एनडीएला जे आज आम्हाला आमच्या महायुतीला भरघोस यश मिळालेलं आहे आणि हे माननीय मोदीजींनी केलेल्या कामाची पावती म्हणून आणि ज्या सामान्य जनतेचा विचार करून देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब काम करतात आणि त्याचीच ही पावती तिकडच्या सर्व नागरिकांनी दिलेली आहे। जल्लोष साजरा केला जातो, काय सांगाल? आज बिहार विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल हाती येतोय। 200 पेक्षा जास्त जागेवर एनडीए जिंकतंय। याचं एकमेव कारण जर असेल तर देशाच्या जनतेचा विचार करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी आणि गुजरात आणि बिहारच्या सरकारने जे काम केलं, जनतेच्या विकासाची जी कामं केली त्याचीच ही पावती आहे। म्हणून आम्ही आज भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते उत्साहात एक ऊर्जा घेऊन जल्लोष करतोय आणि सर्व जनतेचे मनापासून अभिनंदन करतो। आपण पाहता या ठिकाणी विकास कामांमुळे जल्लोष केला जातोय, यश प्राप्त झालंय असं स्वतः भाजप नेते बोलतायत। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर।